पाहतोय नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते। शहरातील कचरा विरोधात या ठिकाणी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय, काँग्रेस शहरातील कचऱ्याच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहे, घोषणाबाजी करत आहे। काँग्रेस कार्यकर्ते हे पालिकेमध्ये या ठिकाणी शिरल्याचे आपण दृश्य पाहतोय। पालिकेमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। शहरामध्ये साचलेला कचरा या संदर्भात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळते। नागपूर पालिकामध्ये या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि त्या विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते घुसलेले आहेत, आंदोलन करतायत, घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। कचऱ्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे। यावर संकटात आहे, इकडे आनंद आहे। जे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु त्यावेळेस देखील बांधावर आम्ही सर्वजण गेलो, शिवसेनेची मदत गेली। त्याचबरोबर सरकारने देखील मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, ते आम्ही पाळलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जाऊ लागले, जमा होऊ लागले। जे नुकसान झालं, नुकसान भरपाईपोटी या ठिकाणी त्यांना दिलासा देण्याचं काम यावेळेस आमच्या सरकारने, महायुतीने केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः, अजितदादा, आम्ही निर्णय घेतला की यावेळेस संकट मोठं आहे, संकटात शेतकरी सापडलेला आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आहे, त्याचे अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल। आणि म्हणूनच यावेळेस 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन खात्यामध्ये देखील होऊ लागलं। याचा आनंद आहे आणि म्हणून शेतकरी देखील या ठिकाणी दिवाळीपासून वंचित राहू नये हीच भूमिका। आणि बाकी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहतोय की अनेक ठिकाणी जिथं पूर परिस्थिती होती तिथं आमचा कार्यकर्ता राबताना दिसतोय, मदत करताना दिसतोय, त्यांच्या घरातला चिखल साफ करताना दिसतोय, त्याचं घर उभं करताना दिसतोय। आणि म्हणून मी जिथं गेलो तिथं ताबडतोब त्या ठिकाणी आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिथं पुलाची आवश्यकता होती, रस्त्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन देखील केलं। आज देखील ज्या शेतकऱ्यांच्या गायी गुरं वाहून गेले आहेत त्यांच्यासाठी 101 गायी या ठिकाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यासाठी मी प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो। ही बांधिलकी आहे, ही शेतकऱ्यांच्या प्रती असलेला कळवळा आहे आणि हेच आम्हाला बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांनी शिकवलं आहे। दुःखात, संकटात धावून जाणं आणि मदत करणं। गोदान जे आहे शेतकऱ्यांना सगळ्या गायी दिल्या जातील, किंबहुना याहीपेक्षा या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू। सर, केंद्र सरकारने देखील बिलकुल यामध्ये आम्ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना विनंती केली, अमित शाह साहेबांना विनंती केली की संकट मोठं आहे
आम्ही तर आमची जबाबदारी सरकार म्हणून पार पाडू, परंतु संकट मोठं असल्यामुळे केंद्र सरकारची देखील आम्हाला मदत आवश्यक आहे आणि मोदीजी नेहमी शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत. याही वेळेत ते मागे उभे राहतील. धन्यवाद. गेल्या वेळेस मी इथंच म्हणालो होतो, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला लँडस्लाईड विक्ट्री मिळेल, कारण कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर मी ते वक्तव्य केलं होतं आणि आमच्या लाडक्या बहिणी, शेतकरी, लाडक्या भावांनी सगळ्यांनी मदत केली आणि लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्ही केलेलं काम, महायुतीने केलेलं काम याची पोचपावती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता देईल आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट पुन्हा मिळेल. धन्यवाद. यापूर्वी निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते. निवडणुका का टाळताय? निवडणुकांना तुम्ही घाबरताय का? महायुती घाबरते का? सरकार घाबरताय का? असेच प्रश्न विचारत होते. आता त्यांना पराभव दिसू लागला, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे. आम्ही कधीही निवडणुकांना तयार आहोत. कालही होतो, आजही ताबडतोब आहे आणि निवडणुका ज्या थांबल्या होत्या त्या आमच्यामुळे नव्हत्या. सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकांमध्ये स्टे होता, परंतु आरोप जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात, महायुतीवर करतात. हा त्यांचा रोजचा धंदा आहे. त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही आणि किती इकडं काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा ॲटम बॉम्ब आहे ना, तो सगळ्यांचं काम तमाम करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.